जय भीम. नमस्कार. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलवर मी निशिकांत मानवटकर आपल्या सगळ्या वाचक व व्ह्युअर्सचे स्वागत करतो. आज दिनांक 10 सप्टेंबर. आज आपला प्रकाशित झालेल्या पेपरच्या बातम्यांचा आपण एक आढावा घेणार आहोत. आढावा घेण्याची गरज यासाठी की आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मीडियाची जी कंडिशन आहे, उघडा डोळे बघा नीट म्हणणारेच आपल्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. त्यामुळे आपण हे सदर आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू केलेलं आहे. आपण प्रकाशित केलेल्या बातम्यांचा आपण स्वतःच आढावा घेऊ आणि त्यानंतर आपण उघड्या डोळ्यांनी त्यावर विचार करू. सगळ्यात आधी आपण मथड्याची बातमी पाहणार आहोत, त्यानंतर एक बातम्यांचा आपण आढावा घेऊ. आपली मथड्याची बातमी आहे, सुरूच राहणार मनोज जरांगे पाटलांचे उपोषण, तोडगा नाहीच. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच राहणार असून त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला खाली हात परत पाठवला आहे व सुधारित GR सुद्धा त्यांनी नाकारला आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना ज्यांची निजामकाळी नोंद आहे त्यांनाच नाही तर सरसकट मराठा समाजाला कुणबी वर्गात समाविष्ट करून त्यांना OBCमध्ये आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची ठाम मागणी आहे. त्यासाठी त्यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे व 4 दिवसांचा वेळ संपल्यामुळे त्यांनी आजपासून आपलं सलाईन व पाणी पिण्यासही नकार दिलेला आहे. याशीच संलग्न काही बातम्या आपण त्यात टाकलेल्या आहेत. तशा बातम्या भरपूर होत्या, कारण मनोज जरांगे पाटलांचं उपोषण महाराष्ट्रभर पसरलं आहे. बुलढाण्याच्या मोताड्यात काही युवक उपोषणाला बसले आहेत, लातूरमध्ये बसले आहेत, नांदेडमध्ये बसले आहेत, सगळीकडेच त्यांना सपोर्ट मिळतो आहे. पण आपण त्याशी संलग्न एक बातमी घेतली आहे, लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. यात मराठा आंदोलकांनी आमदार खासदार तसेच जे त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत यांची अंत्ययात्रा काढलेली आहे. प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांचा निषेध नोंदवला आहे. त्यासोबतच जालना लाठी हल्ला प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे व लाठी हल्ल्याची एक न्यायिक प्रकारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण खाली घेतले आहे प्रकाश आंबेडकरांचे नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप. यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी अगदी अभ्यासपूर्ण आरोप केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपले पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री अमेरिका दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी संरक्षणबाबत जो एक आपल्याला करार करायचा होता जो बायडन यांच्याशी, तो तेव्हा न करता त्यांना भारतात बोलवण्यासाठी त्यांनी तो करार अडकवला. त्यांचा असा स्पष्ट आरोप आहे की हा करार तेव्हा न करता आता करण्यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे जो बायडन यांनी G20 परिषदेला उपस्थिती लावावी. त्यामुळे हा करार तेव्हा न करता आता करण्यात येणार आहे आणि या करारातून मोदींना अमेरिकेत प्रचारासाठी रॅली किंवा तिथलं टाऊन हॉल वगैरे मिळण्यात आणि तिथून फंड गोळा करण्यात मदत होणार आहे. त्यासोबतच यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींना अगदी अभ्यासपूर्वक 5 प्रश्न विचारले आहेत आणि आपल्याला माहीत आहे त्याचे उत्तर येणं अपेक्षित नाहीच. त्यानंतर बाजूलाच आपण बातमी घेतली आहे प्रलंबित मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांचे 11 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण. याचे कारण असे, कालच राज्य सरकारने ST कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्त्यात वाढ करून देण्याचा निर्णय घेतलेला होता. तरीही त्यांच्या काही मागण्या आहेत ज्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांना 4 नाही तर 44% इतकी महागाई भत्त्यात वाढ हवी आहे. त्यासोबतच त्यांच्या आणखी काही इतर प्रलंबित मागण्या आहेत ज्या उपोषण बंद केल्यानंतरही आतापर्यंत पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्याखालीच आहे सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार, असं स्वतः सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. एका दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की जर निवडणुकीत काही गैरप्रकार किंवा कायद्याला धरून जर निवडणुकी होत नसतील तर सर्वोच्च न्यायालय गप्प बसू शकणार नाही व सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे व तो आम्ही करू. त्याच बाजूला आपण बातमी घेतलेली आहे मोरोक्को भूकंपाने हादरले. मोरोक्कोत प्रलयंकारी भूकंप झालेला आहे. 6.3 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता व यात कालपर्यंत 632 लोकांचा मृत्यू अशी बातमी होती, पण आज तो आकडा हजारावर गेलेला आहे व आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याच्याच बाजूला आहे आपली चंद्राबाबू नायडू यांना अटक. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू
यांना स्किल AP डेव्हलपमेंट या एका प्रोग्राममध्ये काहीतरी घोटाळा केलेल्या नावाखाली रात्रभर चौकशी करून सकाळी 6 वाजता त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याच खाली आपली बातमी आहे, पाहुण्यांपासून भारताचे खरे रूप लपवू नका, असं राहुल गांधी नरेंद्र मोदींना म्हणत आहेत. असं का म्हणत आहेत याचं कारण हे की दिल्लीत G20 परिषदेसाठी 20 देशांचे पाहुणे आपल्या भारतात आलेले आहेत व त्यांना भारतातली गरिबी न दिसावी म्हणून जे स्लम एरिया आहेत त्याच्या बाजूला मोठे मोठे हिरवे पडदे लावून त्यावर G20चे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत व जी आपली स्लम एरिया आहे तो झाकण्यात आलेला आहे. त्यावर राहुल गांधींचा असा आक्षेप आहे की हेही आपल्या भारताचाच रूप आहे, त्यामुळे यांना त्यांच्यापासून लपवू नका, यांनाही तुम्ही सगळ्यांना पाहू द्या की भारतात काय आहे काय नाही. बहुतेक प्रधानमंत्र्यांनी आपण केलेला फक्त विकास दिसावा यासाठीच ते पडदे लावण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामध्येच आपण घेतला आहे G20मध्ये आफ्रिकन युनियनचाही समावेश. हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी मांडलेला ठराव आहे जो मान्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता G20 न राहता G21 होणार आहे. बाजूलाच आपण दिलेलं आहे, पक्ष फुटलाच नसून एक संध आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसचं स्टेटमेंट आहे निवडणूक आयोगासमोर. इथे महाराष्ट्रभर राष्ट्रवादी पक्ष फुटला अशी बोंब सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रवक्त्यांनी तिथे आपल्या निवडणूक आयोगात असं शपथपत्र दिलं आहे की हा पक्ष फुटलाच नसून एकसंध आहे. काही लोकांनी आमच्या पक्षाशी वेगळी भूमिका घेतली आहे पण पक्ष फुटला नाही, असं त्यांनी तिथे स्टेटमेंट देऊन महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा संभ्रमात टाकलेलं आहे. त्याखालीच आहे, समीर वानखेड्यांना मिळाली क्लीन चिट. अँटिलिया ड्रग प्रकरणात त्यांना 25 कोटी लाचेची जी मागणी केली होती शाहरुख खानला, या प्रकरणात त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. काल तसंच रश्मी शुक्ला यांनाही फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट मिळाली. कालच देवेंद्र फडणवीस यांच्याही नागपूर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जी एक याचिका होती ती खारिज करण्यात आली. त्यामुळे क्लीन चिट मिळण्याचे दिवस सुरू आहे. शिवसेना आमदाराच्या अपात्रतेबाबत 14 सप्टेंबरला सुनावणी आणि 14 सप्टेंबरला मॅरेथॉन सुनावणी होणार आहे, असं आपले राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे. हाही मुद्दा भरपूर दिवसाचा प्रलंबित आहे. जर सुनावणी झाली 14 सप्टेंबरला तर फारच छान. त्यानंतर आपण पान नंबर 4च्या बातम्यांचा आढावा घेऊ. सगळ्यात मोठी बातमी आहे आपली, दीक्षाभूमी अ श्रेणीचे पर्यटन स्थळ. दीक्षाभूमीला अ श्रेणीचे पर्यटन स्थळ हा दर्जा खूप आधीच मिळालेला आहे, पण त्याच्या सौंदर्यीकरणासाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे व येणाऱ्या काही दिवसात त्यात भव्य स्टेज आणि पार्किंग यासह 2 वर्षात दीक्षाभूमीचा कायापालट होण्याची शक्यता आहे. त्याच्याच बाजूला आपण घेतली आहे, नागार्जुन महाविद्यालयात इंडक्शन समारंभ थाटात आयोजन संपूर्ण झालेलं आहे. त्याच्यात खाली घेतला आहे आपण, राज्य आदर्श पुरस्काराने महेंद्र सोनवणे सन्मानित. महेंद्र सोनवणे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यांना राज्य आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुनील केदारांनी इशारा दिला आहे राज्य सरकारला, मराठा समाजाची जी मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी असा दर्जा देऊन OBCमधून आरक्षण मिळावं, त्याबद्दल सुनील केदार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की कुणबी समाजाबद्दल जर तुम्ही राजकारण केलं तर आम्ही ते होऊ देणार नाही. त्याच बाजूला आपण घेतला आहे, बुलढाण्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूने डुकरांचा मृत्यू. बुलढाण्यात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू पसरला आहे, त्यामुळे प्रशासनाने युद्धस्तरावर डुकरांना मारण्याचे आदेश दिलेले आहे. हा आफ्रिकन स्वाईन फ्लू माणसांमध्ये पसरू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. त्याखालीच आपण घेतलेले आहे, सोनारे व मानवटकर यांचा मित्रपरिवारातर्फे सत्कार. हे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत, आंबेडकरी समाजासाठी काम करणारे आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्याला चालना मिळावी म्हणून मित्रपरिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्याच्याच बाजूला आपण घेतला आहे, अखेर गावकऱ्यांनीच लोकवर्गणीतून बांधला रस्ता. गडचिरोलीतील एका गावात, मुख्यालयापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात कित्येकदा आमदारांना निवेदन देऊनही रस्ता बनला नाही.
त्यामुळेच ग्रामस्थांनी संतप्त होऊन लोकवर्गणीतून स्वतःच रस्ता बांधण्याची सुरुवात केली आहे व तो रस्ता पूर्ण केलेला आहे. त्या बाजूलाच आपण घेतलेला आहे प्रागतिक पक्षाच्या विदर्भात 16 सप्टेंबरपासून जाहीर सभा होणार आहेत. पुरोगामी विचारांच्या 13 पक्षांनी मिळून प्रागतिक पक्षाची स्थापना केलेली आहे. 9 व 10 जुलैला पुणे येथे त्यांचे एक अधिवेशन झाले होते. त्यानंतर आता 16 सप्टेंबरपासून हे 13 पक्ष विदर्भात आपल्या सभांचा धडाका सुरू करणार आहेत. त्याखालीच आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची बातमी घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आलेला आहे. त्यात प्राध्यापक भूषण भस्मे यांनी संबोधित करताना म्हटलं आहे की सत्य शोधण्याची कला म्हणजे शिक्षण. अगदी बरोबर बोललेले आहेत ते. त्यांच्या कार्यक्रमाची बातमी आपण दिलेली आहे. त्याच बाजूला आपण घेतलेलं आहे साक्षरता दिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. त्यानंतर आपण घेतलेले आहेत लोकगर्जना प्रतिष्ठान आयोजित एक देश एक निवडणूक यावर आज चर्चासत्र आटोपले आहे. त्यानंतर सोलापुरात आज राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार समारंभ. त्याखालीच घेतला आहे बानाईतर्फे अभिवादन प्रश्नोत्तरी वक्तृत्व व शोध निबंध स्पर्धा. बानाईने अभिवादन प्रश्नोत्तरी व वक्तृत्व शोध निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याची माहिती आपण वाचकांना याद्वारे दिलेली आहे. यानंतर आपण आपल्या पान नंबर 2 व 3चा आढावा घेऊ. पान नंबर 2 व 3 हा आज रविवार असल्यामुळे आपण आपला भर साहित्यावर असतो. आपण साहित्य लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. अशोक सरस्वती बोधी यांचा अविचारावर विचाराने मात केली तरच सफलता हा एक पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल नेणारा लेख आपण घेतलेला आहे. त्याच बाजूला संजय प्रल्हादराव डोंगरे यांचा ज्ञान हा एक माहितीपूर्ण लेख घेतलेला आहे. त्याखालीच आपण घेतला आहे महिला धरणा आंदोलनाची द्विशतक पूर्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी याचे बांधकाम पाडण्याच्या विरोधात जो महिलांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आज 200 दिवस पूर्ण झालेले आहेत. या आंदोलनाला काही प्रमाणात यशही मिळालेले आहे. उच्च न्यायालयाने तिथलं बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेले आहेत, तसेच गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिलेले आहेत. पण महिलांनी ज्यासाठी हे आंदोलन उभारले ते अजूनही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या आंदोलनाला 200 दिवस होऊनही हे संपलेले नाही. याबद्दल धनराज डहाट यांनी उत्तम माहिती या लेखाद्वारे दिली आहे. त्याखालीच आपण घेतला आहे स्थलांतर ते स्थित्यंतर म्हणजे माणूस जे आधी मायग्रेशन करत होते, स्थलांतर करत होते आपल्या पोटापाण्यासाठी किंवा आपल्या गरजांसाठी. जिथे गरजा पूर्ण होत असल्या तिथे ते स्थिर व्हायचे. यावर हा लेख आहे. राजाराम सूर्यवंशी यांनी खूप उपयुक्त माहिती यात दिलेली आहे. त्या बाजूलाच आपण सामाजिक चळवळीच्या ऐतिहासिक कॅलेंडर घेतो एकनाथ सोमकुवर यांचं. त्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10 सप्टेंबरला केलेल्या कार्याची उत्तम माहिती त्यात दिलेली आहे. त्यानंतर पान नंबर 3वर आपण एका पुस्तकाचं विश्लेषण घेतलेलं आहे. जयवंत खडताडे यांनी ते विश्लेषण पाठवलं आहे. अकथित सावरकर असं त्या पुस्तकाचं नाव असून सावरकरांबद्दल जी माहिती आपल्याला कुठेही मिळणार नाही ती या पुस्तकात मिळेल. मदन पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक असून हे प्रत्येकाने आवर्जून वाचावं अशी जयवंत खडताडे यांनी त्या पुस्तकात काय दिलेलं आहे याची सविस्तर मांडणी देऊन ते का वाचावे हे सांगितलेलं आहे. त्या बाजूलाच आमचे नेहमीचे स्तंभलेखक विलास गजभिये यांचा वाचकांचे फोन त्यांनी लिहिलेल्या लेखांवर किंवा आपण छापलेल्या बातम्यांवर वाचकांचे कशा प्रकारे फोन येतात, काय प्रतिक्रिया देतात व काय सुझाव देतात याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. हाही खूप छान लेख आहे. त्यानंतर माणूस झाड आणि माती हा एक कविता संग्रह आहे. याचे विश्लेषण आशा थोरात यांनी केलेलं आहे व या पुस्तकात आपल्याला बोधिवृक्षाची निळी पहाट पाहायला मिळेल असे म्हणतायत ते. यात भगवान बुद्धावर छान कविता आहेत व त्यांनी दिलेला जो मार्ग आहे तो या कवितांद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याखालीच आपण काव्य फुले घेतलेले आहेत. दर रविवारी आपण आपल्यातील कवींना प्रोत्साहन देण्यासाठी काव्य फुले हे सदर चालवतो. त्यात फार छान कविता आहेत. या आपण
रसिक मनाने वाचून त्यांचा आस्वाद घ्यावा. अशा प्रकारे आज प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. माझी सर्व वाचकांना व व्ह्युअर्सना विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच आपल्याला ज्या प्रकारे होत असेल त्या प्रकारे आपण आम्हाला मदत करू शकता. व जर हा आढावा आवडला असेल तर आपण जरूर कमेंट करून आम्हाला कळवा. आपल्या कमेंट्स आमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. जय भीम.